तर आता इथे मी पेपर घेतलेला आहे. आता बघा इथेची उंची जी आहे, आता आपल्याला जी रुंदी जी होणार आहे ती 11.5 होणार आहे. आणि त्याची जी उंची जी आहे ती ॲज पर तुम्हाला घ्यायची आहे की तुम्ही किती त्याचं घ्यायची आहे. तुम्हाला तुमच्या परीने तुम्हाला 18 घ्या, 17 घ्या, तुम्ही 19 घ्या. मी आता इथे माझी जवळजवळ माझी जी आली आहे ती 17 मी आलेली आहे. तर चला आता आपण बघूया इन डिटेल की आपण ही डिझाईन कशी तयार केलेली आहे. मी आता मापासाठी ही एक वही घेतलेली आहे. बघा त्याची रुंदी जी आहे जी 11.5 इंच आहे. आपल्याला 11.5 इंचचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे, जो की येणार आहे, हाफ करूया ह्याचा, इथे त्याचा मध्य ते डॉट करून टाकूया. तर मध्य आलेलं आहे 5.6. ओके, इथे त्याचा आपण डॉट करून घेतलेला आहे, 5.6 वरती आपण केलेला आहे. ओके, अशा प्रकारे आपण याचा मध्य काढून घेतलेला आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या मध्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे. या मध्यावरती टोक येईल बघा, इथे ही जी रेष आहे या रेषेवरती ते ठेवलं आहे, मध्यावरती ठेवलेलं आहे हे इथे. ओके, आणि इथून आपल्याला हा हाफ काढून घ्यायचा आहे. मी तर हाफ काढून घेतलेला आहे इथे. अशा प्रकारे मी आता हा हाफ काढून घेतलेला आहे. आणि त्याच्याच बरोबरती सेम असंच आपण वरती पण काढून घेऊया. नंतर आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे शेप. तुम्ही इथे वरती सुद्धा असं काढून घेते. आपल्याला शेप नंतर आपण ॲडजस्ट करणार आहोत, आपण आता काढलेला नाही आहे. बघा असं मी हे 1-2 हा आखून घेतलेला आहे हा शेप. नंतर हा शेप जो आहे आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे तो दाखवते तुम्हाला कसं. अशा प्रकारे हा आपण इथे एक शेप आपण आखून घेतलेला आहे. आता हा जो शेप आहे आपल्याला पुढे आखायचा आहे. बघा हा शेप जो आहे पुढे आपल्याला आखून घेऊन जायचं आहे. आपल्याला पुढे मोठी आपल्याला डिझाईन आपली करायची आहे. तर आपल्याला कुठपर्यंत डिझाईन करायची आहे तिथपर्यंत आपण या ह्याच्यापासून आपण मोजून घेऊया. पुढे आपण 1.5 पुढे जाऊया. ह्याच्या 1.5 याच्या पुढे आपण 1.25 जाऊया. पुढे 1.25च्या पुढे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे. 1.25च्या पुढे मार्किंग करून घेऊया. इकडनं 1.25च्या पुढे मार्किंग करून घेऊया. आणि हा जो शेप आहे, हा जो शेप पुन्हा आपल्याला इकडनं बघा या मध्यापासून आपल्याला जो हा शेप आहे ती लाईन आपल्याला जोडायची अशी, अशा प्रकारे. ओके, आणि ही पुन्हा इथपर्यंत वरपर्यंत आणायची. त्याच्या पुढे वरती पुन्हा त्याच्यावरती सुद्धा परत किती घेतली आपण आता, ही 2 इंच आपण त्याच्या वरती घेतलेली आहे. परत इथून अशी आपण 2.25 इंच वाढवली या शेप याच्यापासून. इथून पुन्हा आपण 2 इंच आता घेतलेली आहे. आता आपल्याला परत काय करायचं आहे, आता जो हा आतला भाग आहे, हा आतला शेप आहे तो आपल्याला द्यायचा आहे. आता इथून सुद्धा आपल्याला परत खाली किती वरती यायचं हे बघा. आता हा जो भाग आहे आणि हा जो भाग आहे आपल्याला इथपर्यंत आपल्याला हे करायचं, जोडायचं आहे. तर आपण इथून आपल्याला हे बघा अशा प्रकारे इथून परत 2.25 वर, इथून परत 2 वरती या. 2 वरती इथे येऊन आपल्याला पुन्हा इथे असं हा सरळ एक शेप देऊया. ओके, हा एक सरळ शेप दिलेला आहे. हा सरळ शेप दिल्यानंतर हा जो इकडे भाग आहे हा इथे आता उरलेला, त्याच्यामध्ये गॅप किती उरले ते बघा. इथले 1.25ची गॅप उरलेली आहे, जवळजवळ 1.25ची. तर हा जो एक शेप आहे हा आपल्याला पुन्हा इथे आपल्याला राऊंड द्यायचा आहे. हा इथून असं राऊंड द्यायचं आहे, असं हा असं राऊंड द्यायचं आहे. बघा असं राऊंड द्यायचं आहे. ओके, हां आता काय करायचं आहे, म्हणजे ही जी आपले हे जे आहेत हा शेप हा हे करायचं आहे. मधली जी ही लाईन जी ती खोडायची, ही लाईन खोडायची. आणि अशा प्रकारे आपल्याला हा मधला आपल्याला पार्ट भेटला, पंखाचा पार्ट आपल्याला हा इकडे भेटलेला आहे. तर त्याला तुम्हाला आपण काय केलेलं आहे, याचा पण मध्य घेतलेला आहे. इथे तुम्ही कुठं पण पॉईंटवरती घ्या, इथे आपण घेतलेलं आहे याचा मध्य. आणि या मध्यापासून आपण इथं लाईन आखून घेतलेल्या आहे. ही हे ठेवून आपण इथं लाईन आखून घेतल्या होत्या इकडे इथपर्यंत अशा इथून. आणि इथून सुद्धा अशी आपण आखून घेतलेली इथे, दोघांचा शेप जुळेपर्यंत असं केलेलं. आणि त्याच्यानंतर आपण इथे इथून 2.25 इंचावरती आपण इथे आखून घेतलेलं आहे इथे. आणि इथे आपण एक पॉईंट करून घेतलेला. वरती आपण पुन्हा 2 इंचावरती एक पॉईंट करून घेतला याच्या इथे सेम इथे. आणि आता आपण हा एक शेप जो आहे हा तो इथं आपण त्याला शेप दिलेला आणि इथे आपला हा पॉईंट तयार झालेला आहे. आता आपल्याला बाहेरचा पॉईंट तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला आता इथे ही डिझाईन काढून घेऊया. इथे पहिले आपल्याला हा ही आपण डिझाईन काढून घेतली इथे. ओके, अशा प्रकारे. याच्या प्रकारे झाल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला मध्यभागी
पुन्हा आपण इथे चला मोजून घेऊया. आपण इथे आपण पुन्हा 2 वरती एक हे करायचे आणि इथे पुन्हा 2 वरती आपण मार्किंग करून घ्यायचे, 2 वरती आणि त्याच्या पुढे अजून एक असं मार्किंग करून घ्यायचं. असं 2 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, हे अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, आपल्याला वरचा भाग बनवायचा आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे पुन्हा ओके. तर आपण इथे पहिले चोच काढूया. इथे आपल्याला म्हणजे त्याचा अंदाज घ्यायचा आपल्याला इथे बरोबर वरचा भाग बॉडीचा पार्ट करण्यासाठी. इथे मी तर या रेषेच्या वरून आपल्याला इथे चोच घ्यायची. इथे चोच घेतलेली आहे. इथून चोच घेऊन आपण पुन्हा याला इथे राऊंड शेप द्यायचा. इथे तुम्हाला जेवढा हवं आहे राऊंड, किंवा तुम्हाला जेवढे तुम्हाला बदकाची तुम्हाला जेवढी तुम्हाला मोराची तुम्हाला मान हवी तेवढा आपण राऊंड घेतलेला आहे इथे. आणि इथे आपण हे घेतलेलं आहे. आणि तुम्हाला हा जो पार्ट आहे आपला, आणि इथे हे बघा, इथे आपण अर्धा इंचावरती एक हे करूया, अर्धा इंचावरती घेतलेले आणि पुन्हा इथे 1 इंचावरती घेतलेले, म्हणजे एक, आणि असं हे करूया, अर्धा इंच आणि 1 इंच असं पण तयार केलेलं आहे भाग. ओके. आता जी हे मार्किंग केलेलं आहे अर्धा, 1 आणि 1, तर ह्या पट्टुकापासून 1 इंचावरती घेतलेलं आहे आणि एक अर्धा इंचावरती घेतलं, असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा जो भाग आहे, हा आणि हा पार्ट ते आपल्याला शेप द्यायचा आहे. तर बघूया आपल्याला शेप जाऊन ते इथं हा शेप जो आहे इथे आपण इथून हे बघा, आता याच्यावरती आपण ह्या शेपच्या बरोबर, आता हा आपण इथून 2 इंच घेतलेला आहे आणि इथून त्याच्याबरोबर आता आपला जो आपला हे आले चोचीचा भाग, इथून आपली चोच घेतलेली आपण त्याच्यावर आपण इथं वर्तुळाकार घेतलेला आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वर्तुळाकार इकडून तुम्ही घेऊ शकता इथं तुमच्या आवडीनुसार. इथं आपण वर्तुळाकार मी घेतलेला आहे आणि त्याचा वरचा जो भाग आहे तो किती आहे, इथे 1.5 इंच आहे, सॉरी 1.25 इंच आहे. इथून ह्याची ही मानाची उंची 1.25 इंच आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आता हा पॉईंट आणि हा पॉईंटला आपल्या इथं गोलाकार द्यायचा आहे. हा पॉईंट आणि ह्या पॉईंटला इथून गोलाकार, तेव्हा इथे मी अशी गोलाकार देते. हे बघा, आता हा आपल्या इथं गोलाकार आलेला आहे. इथे मानेचा जो भाग आहे असा, तो आपल्याला असं न देता आपल्याला तुम्ही असाही देऊ शकता, पण आपल्याला त्या ताईंनी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये हा असा भाग आहे. हे बघा, असा भाग. तर आपल्याला इथून हा भाग असा जोडायचा, म्हणजे ही भाग आली, त्याची मान आली, मोराची इथे ही मान आली. दिसते का तुम्हाला सगळ्यांना, ही त्याची मान आली इथे. ओके. आता इथून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आता इथून आपल्याला खालती उतरत जायचं आहे. आता इथून आपल्याला हा भाग या चोचीपासून या मानेच्या ह्या जो गोल आहे राऊंड, त्या राऊंडपासून आपल्याला 1.5 इंच वरती आपल्याला यायचं आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करायचं, 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि इथून सुद्धा, आणि त्याच्या हे बघा, आता मी 1.5 वरती इथे मार्किंग करून घेते. इथे ही मान आहे, तर आपण हा गोल घेतलेला आहे वरती, त्याचं इथे आपण 1.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे अशा प्रकारे इथे 1.5 वरती घ्या. ओके, 1.5 घ्या, तुम्ही 2 घ्या. जर आपल्याला 1.5 जर आपल्याला कमी वाटते तर आपण 2 पूर्ण घेऊया, म्हणजे जरा गोल चांगला वाटेल. 2 वरती मार्किंग करून घेते. म्हणजे 2 वरती मार्किंग कसं केलेलं आहे, म्हणजे आपला राऊंड जो आहे डिझाईन तर चांगली वाटेल. हे जो राऊंड जो आहे, आता हा जो मध्य आहे त्याचा, हा याचा मध्य इथे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. तर याचं मध्यापासून आपल्याला, या मध्यापासून सुद्धा आपल्याला, या मध्यापासून आपल्याला 1.5 इंच घेऊया आपण. 1.5 इंच या मध्यापासून, बघा हा जो टोक आहे याच्याबद्दल आपल्याला 1.5 इंचपर्यंत हा भाग खालती आणायचा आहे. तर सेम आपण असंच खालती शेप देत येणार आहोत. बघा, आपण हा शेप देत आलेला इथे. असंच आपल्याला हा शेप पुढे पुढे वाढवत जायचं आहे. आता हा शेप जो आहे पुढे पुढे आपल्याला वाढवत जायचं आहे. बघा, असं नीट असा गोलाकार असा आपण शेप वाढवत जाणार. आता इथपर्यंत पण आलेलं आहे. आता परत काय करायचं आपल्याला, इथून सुद्धा आपल्याला पुन्हा या जो मध्य घेतला त्यातून सुद्धा आपल्याला इथे आपल्याला 1 इंचावरती जायचं आहे. 1 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. 1 इंच
इथे सुद्धा आपण प्रत्येक थोड्या थोड्या अंतराने आपण 1-1 इंचाची मार्किंग करून घेऊया. हा इथे 1 इंच घेतला आहे, इथे आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. 1.5 इंचावरती बघा. इथून इथे मध्यवरती 1 घेतलं आहे, मध्यपासून आपल्याला तिथून आपण 1.5 इंचाची मार्किंग करून घ्यायचं. आता हे जे डॉट्स आहेत ते डॉट्स आपण हे करायचेत, जुळवून घ्यायचेत. म्हणजे लाईट करते नंतर मी डार्क करणार आहे. नंतर पहिलं आपण हे आखून तरी घेऊया. तेव्हा अशा प्रकारे आपण हे मोराची आपण ही हाफपर्यंत बॉडी आपण तयार झालेली आहे. आता आपल्याला डिझाईनमध्ये काय टाकलेलं आहे, इथून सुद्धा आता आपण काय करायचं आहे, आपल्याला भाग निमुळता करत जायचा आहे. मग इथून सुद्धा आपण काय करायचं आहे, प्रत्येक ठिकाणी 1-1 इंचावरती आपण मार्किंग करत जायचं आहे. इथे 1-1 इंचावरती ते कुठपर्यंत आपण 1-1 बघा. इथून आपलं घेतलेलं आहे, इथं जे आपला हे शेपटी आहे, ही शेपटीचं ही डिझाईन आहे तिथपर्यंत आपल्याला 1 पर्यंत घ्यायचं आहे. ओके. त्याच्या पुढे आपल्याला भाग निमुळता करायचा आहे. आता बघा तुम्ही इथे आपण हे तर हे करूया. ओके. त्याच्या पुढे आपल्याला जो भाग आहे तो निमुळता करत जायचा आहे. आता इथून घेतलेला आहे. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे आपण निमुळता करत जाऊया. ह्या पुढचं इथपर्यंत आपण 1 वरती घेतलेला आहे भाग. या इथपर्यंत जो आहे हा आपण 1 वरती घेतलेला आहे बघा. इथपर्यंत 1 वरती घ्यायचं. त्याच्या पुढे आपल्याला आता आपल्याला पाऊण इंचावरती घ्यायचं आहे. म्हणजे 1ला 1 रेष कमी, नंतर मग पाऊण इंच, नंतर मग परत पाव इंच, मग अर्धा इंच असं आपल्याला करत जायचं आहे. ओके. तर आता हे आपण इथपर्यंत करत जाऊया. अशा प्रकारे या रोज इथपर्यंत डोक्याला हे आपल्याला आता हे जे आहे ते आपल्याला ही जुळवायची. अशा प्रकारे आपण ही इथं जुळवलेली आहे व्यवस्थित. आता तुम्ही बघू शकता आपण ही घेतलेलं आहे. आता आपण हे डार्क करूया. अशा प्रकारे आपला हा मोराचा जो आहे, जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्या इथे तयार झालेला आहे. ओके. तुम्हाला इथपर्यंत समजलं आहे का? आता मी तर हे तुम्हाला डार्क करून दाखवते की आपला शेप कसा झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ परत रिवाइंडिंग करून बघा की आपण कुठलं किती माप घेतलेलं आहे ते तुमच्या इथं लक्षात येईल. आणि हे आणि इथे त्याला थोडासा इथं पण गोलाकार इथे भाग द्यायचा नंतरचा. हे बघा असं. ओके. तर अशा प्रकारे आपला हा तयार झालेला आहे ही डिझाईन. आणि हा पण तुमच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती गोल हवा आहे. ओके. तर हा आपला भाग तयार झालेला आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला हे डिझाईन काढायची अशी. तरी पहिले मी डिझाईन तयार करून घेते. 2 3 4. अंदाज इथे पहिले करून घेते म्हणजे लक्षात येईल आपल्याला दाग टाकल्यानंतर. मी तुम्हाला मोजून सांगते नंतर मग बरोबर व्यवस्थित. अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे इथे. ओके. हे बघा. आता मी तुम्हाला सांगते की आपण राऊंड किती घेतला. आधी इथे मग अशी आपण घेताना पहिले अर्धा इंच आणि 1 इंच असं घेतलेलं आहे. आता ह्याचा जो आहे इथून, आता या इथून आपण अर्धा इंचावरती पण मार्किंग केलेलं आहे. अर्धा इंच येते बघा. अर्धा इंच येतं हे मार्किंग जे आहे ते अर्धा इंच येते. आणि शेवटचं काय उरेल ते उरेल. हे बघा असं अर्धा इंच असं आलेलं आहे. आणि नंतर आपण हा भाग इथे असं काढून घ्यायचं आहे. हे बघा असं आपण हा भाग तयार झालेला आहे. आणि इथे आपण त्याचं आईज द्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे इथे आपण त्याचं आईज दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण इथे त्याची डिझाईन द्यायची आहे. इथे मोराचा तुरा काढायचा आहे. तुम्ही तुरा कुठलाही काढू शकता. त्या डिझाईनमध्ये असा तुरा दिला होता म्हणून मी ह्या टाईपचा डिझाईनचा तुरा काढते. तुम्ही कुठल्याही तुम्ही देऊ शकता. ओके. आता आपल्याला इकडे त्याची पाकळ्या काढायच्या आहेत. त्या पाकळ्यासाठी मी काय केलेलं आहे, आपण जेव्हा ही घेतलेली डिझाईन काढायला
आता हे पान मी घेतलेलं आहे. ज्या पानाची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझी डिटेल आहे हे बघा. आता ह्याची जी पानाची जी उंची जी आहे ती उंची आहे 3.25 इंच, 3.5 इंच त्याची उंची आहे. आणि वरून जे आहे त्याची इंच 1 इंच आहे, 1 इंच. आणि वरून 1.25 इंचावरती 1.25 इंचावरती पुन्हा 1.25 इंच घेतलेला आहे आणि त्याचा हा शेप काढलेला आहे. तर ही माझी पाकळी तयार होती, मी ती घेतलेली आहे. आता आपल्याला इथे पाकळ्या जे आहे आपल्याला मोराचं जे आहे ते आपल्याला ते बसवायचं आहे. तर अशा प्रकारे पहिले मी इथे एक आखून घेते अर्धा जो आहे. नंतर आपण पहिले वहीमध्ये मी आखलं आहे पूर्ण डिझाईन ही असं इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. नंतर पुन्हा आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बसवा, तुम्हाला कसं. आता हे माझ्याकडे पाकळी तयार होती पण मी त्या पाकळीचाच तयार केलेला आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे 4 इथे तुरे हे पंख बसवायचे. अशा प्रकारे पहिली ही पाकळी इथे मी आखून घेते. हे बघा व्यवस्थित. इथे मला पेज कमी पडलाय म्हणून मी तिथे पाकळी तुम्हाला पूर्ण दिसत नाहीये. इथे मी नंतर पेपर थांबवताना मी तिथे ॲड करते, मग तुम्हाला समजेल. बघा अशा प्रकारे इथे आपण हे आखून घेतलेलं आहे. इथे अशा प्रकारे आपले 4 इथे शेप झालेले आहेत. मला इथे मी आखवते. तुम्हाला ते समजायला मी इथे पेपर जरा जॉईन करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली ते शेप होता जो इथे पूर्ण तुम्हाला कंप्लीट दिसेल. ते आपली पाकळी जी आहे ती. तर हा पाकळी ते बघा हे ऑप्शनल आहे. तुम्हाला माझी ही पाकळीचं डिझाईन तुम्हाला ऑप्शन, तुम्हाला कुठली पाकळी ठेवायची तुम्ही ठेवू शकता, असं काही नाही. बघा इथे आपल्या अशा प्रकारे आपली ही 1 2 3 4 तयार झाली. आता इथून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आता इथे आपल्याला ही मध्ये ॲडजस्ट करायची. तर इथून तुम्ही ॲडजस्ट करा की तुमची कितपर्यंत पाकळी येते. हे बघा तर आता इथे मी ॲडजस्ट करते आणि तो मोठं इथे आखून घेते. एकदम सिंपल आणि सोपी आहे डिझाईन ही. हे बघा तर मी इथे मध्यभागी हे आखून घेतलेलं आहे. हे बघा असं मध्यभागी मी आखून घेतलेलं आहे. आता इच्यापासून सुद्धा इथे आता बघा हे आखून घेतलेले आपल्या मध्यभागी इथे आलेलं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आखून घ्यायचं आहे. हे बघा तर तुम्ही ही पाकळी इथून आखून घ्या. ती तुम्ही हाताने आखली तरी चालते, ती इथपर्यंत आली पाहिजे. इथे पाकळी घ्या, ही पाकळी. ओके अशा प्रकारे इथे तुम्ही ही पाकळी इथे आखून घ्या ह्या ह्याच्यावरती. नंतर ही पाकळीचा तुकडा आहे जो आहे आपण इथे आखून घेऊया, म्हणजे जी मध्य पाकळी दिसून येईल. अशा प्रकारे हे आखून घेतलेलं आहे. आता जो भाग आहे आता इथे भाग उरलेला आहे, पण तुम्ही इथे ॲडजस्ट करा. तुम्हाला पाकळी कशी हवी ती ॲडजस्ट करा, की तुम्ही हाताने सुद्धा पाकळी काढू शकता. की तुम्ही हीच शेप घेऊन तुम्ही इथे ॲडजस्ट करा की किती मोठी आपल्याला पाकळी हवी. आता मी इथे ॲडजस्ट करते, तिरकट ठेवून असं मी इथे ॲडजस्ट करून घेते पाकळी. आता इथे मी ही पाकळी इथे अशी अर्धवट इथे अशी आखून घेतलेली. तुम्हाला म्हणजे असं तुमच्या पाकळ्या बसू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. ओके अशा प्रकारे. आता पुन्हा आपल्याला याच्या खालची पुन्हा आपल्याला ही एक पाकळी इथे अजून आखायची. तर ते तुमच्यावरती आहे की तुम्हाला अजून किती पाकळ्या अशा अजून आखत जायचेत. तेव्हा अशा आपण पाकळ्या इथे आपण आखत जायचेत पाकळ्या. तर तुम्ही सरळ सरळ आखून घ्या इथे खालपर्यंत व्यवस्थित. इथे म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला तिथपर्यंत पाकळ्या आखत जायच्या. एक मिनिट आपण एक पेज घेऊया. इथे पेज आहे माझ्याकडे, तिथे मी जॉईन करते पेजला. हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला कुठपर्यंत हे करून घ्यायचे डिझाईन, तुम्हाला पुढे वाढवायचे कितपर्यंत तुम्हाला मोठी करायची डिझाईन, त्याप्रमाणे तुम्ही ते आखून घ्यायचे ही डिझाईन अशा प्रकारे.
ते बघा इथे तुम्ही आखून घ्या. हे इथे मी आखलेलं आहे. इथे पाकळ्या तुमच्यावरती डिपेंड आहेत की तुम्हाला कुठपर्यंत तुम्हाला आखत न्यायचं की तुम्हाला इथपर्यंत पूर्ण न्यायचं की तुम्हाला एवढंच न्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता इथून आपल्याला पुन्हा ही पाकळी इथे जॉईन करा. आता फ्री हँडनी तुम्ही काढा इकडनं. फ्री हँडनी तुम्ही काढू शकता इकडनं पुढचं. सेम असं इथे आपण आखलेलं आहे. आणि पुन्हा इथे आपण अजून एक पाकळी देणार आहोत. इथून सुद्धा आपल्याला पुन्हा एक या दोन याच्यातून इथून एक सरळ पाकळी देणार आहोत. हे बघा. तर अशा प्रकारे तुमची ही डिझाईन जी आहे हे बघा ही डिझाईन जी आहे हे बघा. इथे आपण हे तयार केलेलं, इथे हे पाकळीचे तयार केलेले आणि इथे आपण ही तयार केली. हे बघा इथे असे तयार केलेली आहे. तर हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला कुठली पाकळी किती द्यायची आहे. तुम्हाला पाकळ्या अजून इथे तुम्हाला द्यायच्या का तुम्ही देऊ शकता अजून, पण मला इथं वाटत नाही का मी इथे देत नाही. म्हणजे मी निमुळता भाग नंतर करत आलेली, त्याच्यामुळे मी तिथे काही देणार नाही. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे देऊ शकता. तर अशा प्रकारे ही आपली रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवूया. दिसते का पूर्ण. हे तुमच्यावरती आहे डिपेंड की किती आपल्याला द्यायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता पुढे. बघा. तर आपली अशीपर्यंत आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती बघा आणि तुम्हाला यातलं काही नाही कळलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. आणि जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही रिवाइंडिंग करून सुद्धा तुम्ही बघू शकता की कुठला शेप आपण कुठपर्यंत घेतलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता बघा आपली ही डिझाईन खूप छानशी अशी छान डिझाईन तयार झालेली आहे. तर हीच डिझाईन सेम मी इथे मांडून सुद्धा घेतलेली आहे. आपले हे सुद्धा खूप छान तयार झालेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण मी ही एक सुद्धा डिझाईन मी तयार केलेली आहे ती तुम्हाला दाखवते. आणि ऑलरेडी मी पोस्टमध्ये मी टाकली होती. हे बघा ही एक डिझाईन मी तयार केलेली आहे. बघा अशा प्रकारे आपण डिझाईन तयार केलेली आहे. इथे एक ही अशा प्रकारे मी ते ॲडजस्ट केलेले आहेत व्यवस्थित. तुम्ही अजून तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे आता मी ह्याची जी मी उंची आहे ती मी उंची तुम्हाला सांगते मी किती आलेली मोराची. हे बघा इथपर्यंत आहे. आपण 1 इंच वरतीच ठेवले का आणि बरोबर 18.5ची त्याची उंची आहे. आणि तुम्ही 19 अशी आली उंची. तुम्ही 19 उंची घ्या आणि त्याची अशी जी उंची जी आली ती रुंदी जी आहे ती 14 पर्यंत आलेली आहे. रुंदी 14 आणि 19 त्याची उंची घ्या. म्हणजे कसं वरून आपल्याला कट करायचं म्हणजे वरचा भाग आपल्याला इथून कट करायच्या नंतर म्हणजे तुम्ही 18.5 त्याची उंची घ्या. 18.5 त्याची उंची आहे. इथे मी 18 घेतलेले. आपल्याला हा शेप जो कट करायचे ते म्हणून 18.5 त्याची उंची आहे. तर अशा प्रकारे आपला भाग होतो. आणि त्या त्यांनी व्हिडिओ दाखवलेला तर त्याप्रमाणे दाखवलेलं. हे बघा आता ही जी सेम डिझाईन आहे हीच सेम डिझाईन तुम्ही या साईडला सुद्धा काढून घ्यायची. आणि जो मधला जो भाग आहे त्यांना इथं तुम्ही वेलकम लिहा किंवा तुम्हाला काय लिहायचं आहे. इथे तुम्ही कमळ सुद्धा काढू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी कमळ दिला होता तर तुम्ही इथे कमळ काढू शकता. या दोन इथे आता तुम्हाला इथे मध्ये तुम्हाला कमळ काढायचं आहे. इथे तुम्ही कमळ काढू शकता. आणि कमळाच्या नंतर तुम्ही जो आपण मोर काढलेला आहे जो नंतर स्केच पेनने निघणार तो आपण तुम्ही उलटी साईड घ्या. हे बघा आता तुम्हाला दाखवते. आता हा सेम इथे तुम्हाला दिसतोय का बघा. इथे मी स्केच पेन तुम्हाला दाखवते. तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे सुद्धा त्याचं ते तुम्हाला 2 साईडला हवे असेल. आता एक या साईडला मोर आहे एक या साईडला मोर आहे. हे बघा आता ही त्याची फ्रंट साईड आहे. आता ही मोराची आपण फ्रंट साईड घेतलेली आहे. आपल्याला या साईडला एक मोर हवं आहे. मध्ये आपल्याला कमळ बसवायचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला पुन्हा दुसरा बसवायचा. तर त्याचं काय करायचं पार्ट त्याची बॅक साईड घ्यायची आणि बॅक साईडला आपण जरा हा मोर जरा बाजूला ठेवूया. आणि बॅक साईडला आपण त्याचं डिझाईन करून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आता इथे केल्यानंतर इथे आखून घेते म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं केलेलं. हळूवार करूया कुठेही घाई न करता. आपल्याला मागे सेम डिझाईन आपल्याला उठवायचं आहे म्हणून मी तर मार्किंग करून तुम्हाला दाखवते. जी सेम डिझाईन आपली मागे बॅक साईडला आपली येणार आहे.
आणि मग तो जो आहे त्याचं तोंड तो त्या साईडला येणार आहे. आपले एक तोंड या साईडला येणार आहे, एक तोंड मोराचं एक त्या साईडला मान करून त्याचं येणार आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण मार्करनी पहिले आखून घेऊया. तुमच्या लक्षात येईल की आपण मार्करनी आखलेलं आहे आणि ते व्यवस्थित दिसणार आहे. म्हणजे आपल्याला बॅक साईड जो आहे त्या साईडचा हा सुद्धा शेप जो आहे खूप छानशी अशी डिझाईन झालेली आहे तयार. मला ह्या व्हिडिओमध्ये मला इतकं प्रॅक्टिस झाली या मोराची काढायची जे मी आता तो तुम्हाला आता मी आता व्हिडिओमध्ये दाखवला सुद्धा, तो सुद्धा व्हिडिओ मी आता ऑन द स्पॉट तयार केला. पण तोही खूप छान झाली आपली डिझाईन. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं आता मोराचं हे एवढं एक पार्ट पाकटी करून म्हणजे आपल्याला बॅक साईडला सुद्धा येणार आहे ते. आणि तुम्ही असं आतमध्ये हे द्या म्हणजे कलरच्यासाठी तुम्ही असे वेगवेगळे कलरसाठी तुम्ही असं देऊ शकता. तुम्हाला मी दाखवते म्हणजे एवढे एक आपण घेऊया म्हणजे व्हिडिओ खूप लेंदी नको व्हायला. तर मी खूप डिटेलमध्ये सांगायला जाते आणि व्हिडिओ खूप मोठी होते. तर असं नको व्हायला की तुम्ही कंटाळून माझे व्हिडिओ बघू नका हे. म्हणून मी तुम्हाला आता हे एवढंच दाखवते आणि तुम्ही व्हिडिओ नंतर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्हाला एक भाग दाखवून तुम्हाला समजायला हवे म्हणून मी सांगते की डिटेलिंग ज्या बिगिनर्स आहेत त्यांना खरंच नसेल समजत आयडिया त्यांच्यासाठी पण आहे ना व्हिडिओ. म्हणजे त्यांना मला एवढे डिटेल मला सांगावं लागतं. तर हे बघा जर कोण नव्याने बघत असेल माझी ही व्हिडिओ त्यांना पटकन लक्षात आले त्याच्यासाठी डिटेल काढतो. फक्त लेंदी होतो व्हिडिओ. लेंदी व्हिडिओ झाला की मग सगळे मग स्किप करून बघतात. त्याच्यासाठी मग स्किप न करता मग कळलं की मग लक्षात येत नाही काय आहे ते. म्हणून म्हटलं की डिटेलमध्ये तुम्ही व्हिडिओ बघत जावा कुठेही स्किप न करता. तर की मी इथं हा एक भाग दाखवला आहे. तर बघा हे सेम आपलं बॅक साईडला उठणार आहे. ओके, हे बघा आता बॅक साईडला सेम आता हे आता उठते. मग मी इथं हे मार्किंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपला जो फ्रंटवाला होता तो असा होता कारण मग असे ते मागे दिसत नव्हतं पेन्सिलने. आता सेम जे आहे तो बॅक साईड त्याचं तोंड तुम्ही बघू शकता. तुम्ही तोंड त्याचं या साईडला मग त्याचं तोंड या साईडला होतं. तर हे अशा प्रकारे आपला हात तयार होणार आहे. हे आणि त्या मोराचं तोंड बरोबर आता या साईडला आलंय. तो त्या मोराचं तोंड त्या साईडला उजवीकडे एक डावीकडे तोंड आहे. म्हणजे व्यवस्थित आपलं डिझाईन छान आले. इथे कॅनव्हास घेतल्यामुळे काय होतं पेपर कॅनव्हास घेतल्यामुळे काय होतं आपल्याला इथे कुठेही आपल्याला कार्बन पेपरचं आपल्याला गरज लागलेली नाही आहे डिझाईन छापण्यासाठी. तोही आपला खर्च वाचला. अशा प्रकारे हे खूप कॅनव्हास जो आहे ते खूप आपल्याला हे पडतं. आणि जर तुम्ही नॉन वेव्हन घेतलं तर खूपच चांगलं. नॉन वेव्हन जर तुम्हाला व्हाईट कलरचं कुठे भेटलं तर व्हाईट कलर तुम्ही घ्या तरी वापरू शकता. हे बघा तर अशा प्रकारे ही आपली डिझाईन तयार झाली इथे.
आणि तुमची डिझाईनमध्ये सेम टू सेम तुमची डिझाईन इथे येऊ शकते. तर अशा प्रकारे इथे पण डिझाईन केलेली आहे. हे बघा. तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन आली. पुढे आपल्याला खालती हे पाकळ्या जे आहे ते आपल्याला वाढवतच जायचं. बघा आता ही जी साईड आहे ही डाव्या साईडचं तोंड डाव्या साईडकडे. बघा एक मिनिट. आता हे जे मोराचं तोंड आहे ते डावी साईडकडे आहे आणि या साईडला जे आहे या साईडला जो आहे त्याचं उजवीकडे त्याचं तोंड आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला इथे काय करायचं आहे, तुम्ही इथं कमळाचं डिझाईन तर काढून घ्या. इथे तुम्हाला हवे ते तुम्हाला कमळ काढा, तुम्हाला फूल काढता तर तुम्ही फूल काढून घेऊ शकता. नंतर एवढा भाग सोडून जेवढा भाग तुम्हाला अंतर घ्यायचं तेवढं त्याप्रमाणे नंतर तुम्ही हा जो दुसरा मोर आहे तो इथून तुम्ही आखायचा आहे की जेणेकरून ती आपली डिझाईन आपली सेम टू सेम होणार आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि तुम्हाला इथलं काही कळलंय का, तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपलं काही इथे राहिलं आहे का. अशा प्रकारे तुम्ही आखून घेते म्हणजे असं. तर तुम्ही मला नक्की बघा व्हिडिओ ही कशी आहे आणि तुम्हाला जर याचं काही अडलं असेल तर मला विचारा पुन्हा तुम्ही. मी कायम आहे तुम्हाला सांगायला इथे कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारा. आणि कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन आणि मी व्यवस्थित केली आहे का. ताईंची हे होती कमेंट होती की ताई मला बघायची ही डिझाईन. त्यांनी मला म्हणताना मी कसे पाठवून त्यांनी मला पाठवली ती. त्यांना सांगितलं मी पोस्टमध्ये तुम्ही तुमच्या हे करा म्हणजे मी तिकडनं डिझाईन बघीन. आणि त्यांनी मला असं सांगितली ही डिझाईन आणि त्याप्रमाणे ही मी डिझाईन बनवलेली आहे. तर ताई मला ही डिझाईन कशी वाटते. होतं तुम्ही जो मोराचं हे घेतलेलं आहे ते मी थोडंसं जरा डिझाईन जरा थोडं चेंज केले. तुम्ही सांगितलं तो मोर तो इथपर्यंत इथून त्याचं भरपूर मान अशी वरती होती पण ते काय होतं नीट राहत नाही मग, म्हणून मी ही डिझाईन अशी घेतलेली आहे. ते एवढं खूप मोठं. आता मी याचं काय करणार आहे, मला याचं वॉल हँगिंग बनवणार आहे. मी तर ते डिझाईन घेतली असतं तर मी तो सुद्धा मोर मला इथे आला असता. असं प्रकारे फक्त आपल्याला काय करायची, ही मानेची जी भाग आहे आपल्याला हा मानेचा भाग तो वरती इथपर्यंत घ्यायचा. असं आपल्याला इथून वरती घ्यायचं आहे. हे बघा हा जो मान आहे ही जी मान आहे ते इथून आपल्याला अशी वरती घ्यायची आणि मग इथून आपलं हे होईल आणि मग इथे आपला भाग होईल. तर तुम्ही हे करा. तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झाली. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता. ही झाली आपली राईट साईडचा मोर आणि तो लेफ्ट साईडचा मोर आहे तो इथे आहे. ह्याचं सेम ह्याचं उलट आपल्याला तुम्हाला आता मी दाखवते पूर्णच की एक साईडचे मी पूर्ण घेतले घेऊन. आणि जी शेवटची पाकळी आपल्याला अशा प्रकारे तुम्ही मोठं घेऊ शकता. शेप द्यायचा हाच मोठा जरा खाली त्याला उतारता शेप त्याला निमुळता शेप त्याला द्यायचा आहे. आणि नंतर पहिले जेव्हा आपण ही रांगोळी तयार करू तेव्हा ही रांगोळी पहिले जी कटिंग घ्यायची हे पाकळ्या कटिंग करून घ्यायचं आणि कटिंग करून झाल्यानंतरच मग रांगोळी कलरनी भरायला सुरुवात करायची. आधी करायची नाही कारण एकदा कलर करून झाल्यानंतर मग रांगोळी हे करायला खूप त्रास होतो. हे बघा अशा प्रकारे ही डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने करायचं. वेगळे तुम्ही कलर भरू शकता तुमच्या इथे. आणि ही जी आहेत तुम्ही फ्री हँड सुद्धा काढू शकता. ह्या तुम्हाला कुठपर्यंत हवे, तुम्हाला अजून जरी डिझाईन मोठी हवी तर तुम्ही ही डिझाईन तुम्ही अजून खालती अजून तिथे एक तुम्ही वाढू शकता. अशा प्रकारे इथे तुम्ही अजून एक पाकळी वाढली तरी चालून जाईल. अशा प्रकारे फक्त तुम्हाला वॉल पीस तो मोठा हवा आहे त्याप्रमाणे मला ते एवढं इनफ वाटतंय म्हणून मी तेवढं इनफच घेतलेलं आहे. आणि सेम हे बघा सेम आपली आता इथे ही जी आहे ही आपल्याला उजव्या साईडला उठलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, हे कॅनव्हासवरती तुम्ही डिझाईन जे आहे ते तयार करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पीस आता हा जो आहे हा तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. असं आता मी हा जो पीस आहे आता मी हा तयार करून ठेवून देणार आहे आणि दुसरा मध्ये परत पूर्ण हे डिझाईन आपण आखून घ्यायचं. म्हणजे एक पीस आपल्याकडे पुन्हा समजा आता कोणाची आपल्याला ऑर्डर जर आली तर आपल्याला सेम पीस आपल्याला ऑर्डर आली तर द्यायचं आहे
तर मग एक आखून ठेवलेलं आहे पीस, म्हणजे तुम्ही डिझाईन दुसरे पुन्हा पेपरवरती छापून ठेवा, म्हणजे कसं आपण कस्टमरला पटकन आलं आपल्याला कस्टमरची ऑर्डर तर तुम्ही पटकन त्याला देऊ शकता. तर तुम्हाला आणि जर तुम्हाला वेळ नसेल आणि जर तुम्हाला कोणाला ही डिझाईन जर हवी असेल तर त्यांनी माझ्याकडे DM करा, त्यांना मी भेटून जाईल ही डिझाईन तुम्हाला घरपोच. तर तेही आपण तयार केलेलं आहे. माझ्याकडे जे मी कॅनव्हास बी जे तयार केलेले तुम्हाला तर बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला कोणाला वेळ नसतो करायला, ज्या गृहिणी कामावरती असं त्यांना ही डिझाईन त्यांना करायची आवड आहे. जर असं कोणाला असेल आणि त्यांना डिझाईन हवी असेल तर त्यांनी नक्की मला DM करा माझा व्हॉट्सअप नंबरला 9309557244. या डिझाईनला तुम्ही मला हे करा, व्हॉट्सअप करा, म्हणजे तुम्हाला भेटून जातील सगळे डिटेल्स की आपले हे काय आहे ते. तर अशा कोणाला हवे असतील तर नक्की सांगा डिझाईन्स, आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या या एका कमेंटमुळे मला प्रेरणा भेटते की आपण नवीन नवीन डिझाईन अशा आणूया. आता मला ह्या ताईंनी मला सांगितली डिझाईन करून आणा, तर मला इतकं सोपं जातं. बाई ताईंचं नाव पण आहे, एक मिनिट, ताईंचं नाव आहे वृषाली ताई. तर मी असं डिझाईनचा पीस तयार केलेला आहे, तर त्यांना खूप आवडली आहे, म्हणजे आवडेल ही डिझाईन, त्यांना आवडली पण आहे. तर हे बघा, तर तुम्हाला कोणाला असे डिझाईन जर हवे असतील तर त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यांनी वृषाली ताई थँक्यू, तुम्ही मला डिझाईनची सांगितली, डिमांड सांगितली की तुम्ही ताई रांगोळी तयार करा. मला आता ह्या डिझाईनवरती एवढा छान हात बसला आहे व्हिडिओ करून करून, तर खरंच मला खूप आवडली. तर ही एक आपण डिझाईन जी केलेली आहे बघा, ही मोठी जे केलेली आहे हे अशा प्रकारे. आणि आपण दुसरी अजून ती डिझाईन मी केली होती, अशा एकूण मी 4 डिझाईन तयार केला. मला एवढी प्रॅक्टिस झाली आता ह्या डिझाईनची ती विचारू नका. मी संडेवरती हेच काम केले या संडेला खरंच, आणि मला खूपच आवडलं हे डिझाईन करायला. हे बघा, तर मी इथे हे बघा अशा प्रकारे इथे मी वर्क करत होते. संडे मी ब्लॉग पण बनवला होता की संडेला मी कशी घालवली संध्याकाळ. तर संडेला मी असंच कंटाळा आला होता, तर म्हटलं काय करूया तर चला म्हटलं तर डिझाईन तयार करूया. तर मी डिझाईन तयार करत होते, ह्या डिझाईन मी तयार केलेली आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. तर हे बघा, इथे डिझाईन तयार केली, पुन्हा इथे ही एक डिझाईन तयार केली, इथे ह्याच्यावरती पेपर होती, म्हणजे ही एक डिझाईन तयार केली, ही एक डिझाईन तयार केली इथे, नंतर ही इथे एक तयार केली. आणि आत्ता तुमच्या समोर मी इथे पूर्ण अगदी हे बघा नॉन स्टॉप कुठेही न थांबता आता ही एक डिझाईन तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण खूप सुंदर अशा छान अशा डिझाईन आपण तयार करू शकतो. आणि हा कॉन्फिडन्स मला तुमच्यामुळे आला आहे. तर तुमचं प्रेम मला असं सतत मिळू देत खरंच. असं ताई तुमचे खूप खूप आभार. तुम्ही ही डिझाईन मला सांगितली ट्राय करायला, म्हणून मी ही ट्राय केली आहे. आणि खरंच तुम्ही जर बोला नसतं तर मी ही ट्राय केली नसती. आणि मी ती ट्राय इतकी छान झाली मला ते करून की मी आता ती डिझाईन भरपूर काढू शकते, एवढी मला छान त्याची प्रॅक्टिस झालेली आहे. तर तुम्ही असंच तुमचं मला प्रेम सतत सगळ्यांचं मिळू दे. तुम्हाला ज्या ज्या डिझाईन तुम्हाला हव्या असतील त्यावर नक्की सांगा, त्या मी नक्की ट्राय करेन. आणि आज पण मी जोपर्यंत आहे मी ते तुमच्यामुळे मी इथपर्यंत आले, तुमच्या या एका कमेंटमुळे, तुमच्या याच्या गोष्टींमुळे, तुमच्या या प्रेमामुळे मी इथपर्यंत ह्या डिझाईन मी आता सहजासहजी मी काढू शकते. मला लहानपणी मला ड्रॉइंगची आवड खूप होती, पण त्याचा उपयोग मी असा होईल माझ्यामुळे कोणतरी अजून शिकतंय त्याचा आनंद मला खूप येतो. मला बऱ्याच जणांचा मेसेज होतो की ताई तुमच्या दाखवलेल्या डिझाईनमुळे मला ऑर्डर मिळाली, मी शिकले. तर याचा मला खूप अनुभव. आणि मला हेच हवं आहे की ज्यांना आवड आहे त्यांना, आणि खरंच इथं ज्याची प्रिंट काढून भेटायला खूप महाग पडते. तर माझं हेच होतं पहिले मी सुद्धा मला कळत नव्हतं की मी कशी डिझाईन करून नव्हतं. मला वाटलं की मी प्रिंट खूप महाग पडते, तर मी चला आपण म्हटलं डिझाईन ट्राय करूया. आणि ट्राय करत मी इथपर्यंत आले. आणि तुमच्या डिमांडीमुळे मी अजून नवीन डिझाईन ट्राय करत गेली. तर अशा प्रकारे माझा एकच हेतू होता की माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना या डिझाईन कळू देईल, आणि त्यासुद्धा प्रिंट न काढता स्वतः हाताने तयार करतील, तेवढं खूप चांगलं आहे. तर मी असा प्रयत्न म्हणून त्यासाठी मी प्रयत्न केला. तर वृषाली ताई तुमचं मनपूर्वक आभार की तुमच्यामुळे डिझाईन मला ही सांगली. तर मला नक्की तुम्हाला कोणा डिझाईन ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि व्हिडिओला हाईप मत करायला विसरू नका. थँक्यू.